हॅलो एव्हरीवन, नमस्कार, नमस्ते. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे वाईफ विथ दीक्षा. सो मी घेऊन आली आहे माझा बड्डे व्लॉग आणि सकाळी सकाळी मी रेडी झाली आहे आणि निघाली आहे माझ्या ताईकडे. सो मी कॅब बुक केली होती आणि मी माझ्या आजीबरोबर माझ्या ताईकडे जायला निघाली आहे. तर आता मी जाते ST स्टँडला, कारण मला लालपरीने माझ्या ताईकडे पोचायचं आहे. ST स्टँडला पोहोचल्यावर आम्हाला मिळाली लालपरी आणि लालपरीमध्ये आम्ही बसून निघालो आहे माझ्या ताईकडे जायला. अराऊंड आम्हाला 4 आवर्स लागणार तिथे पोचायला. हा एक स्टॉप होता, सो मी तिथे व्हिडिओ क्लिक केला आहे. आणि हा कुठला बस स्टॉप आहे हे मला नक्की सांगा. आणि आता मी निघाली आहे माझ्या ताईच्या घरी जायला. सो मला पिकअप करायला माझे जिजू आले होते, तर मी कारमध्ये बसून गेली आहे घरी. आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जे नेल्स करतात आणि मग त्यानंतर जेवण कसे करतात ते मला नक्की सांगा, कारण माझ्यासाठी हे खूप डिफिकल्ट होतं की कसं जेवण करणार, कारण मोठ्या नेल्सने नाही होत जेवण यार. ताईकडे पोहोचल्यानंतर मी लगेच पार्लरला जाऊन आली, कारण मला हेअर स्पा करायचा होता. माझे हेअर्स थोडे रफ अँड टफ होते, त्यामुळे मला माझ्या बड्डे लुकसाठी थोडे हेल्दी हेअर्स, शायनी अँड सिल्की हेअर्स पाहिजे होते. त्यामुळे मी हेअर स्पा केला अँड देन फायनल लुक तुम्ही बघालच. येस, वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हे थोडं अनएक्सपेक्टेड होतं, कारण मी विचार नव्हता केला मला स्ट्रेटनिंग करायची आहे. बट लुक, हा माझा फायनल बड्डे लुक आहे. मी ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता आणि त्यावर माझे हेअर्स अगदी छान जात होते. सो येस, आता मी चालली आहे माझ्या बड्डे पार्टीसाठी. रेस्टॉरंटमध्ये एंटर केल्यानंतर आम्हाला लाईव्ह म्युझिक ऐकायला मिळालं, जे ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. आणि मग मी माझ्या बड्डेचा केक कट केला. मग त्यांनी माझ्या बड्डेसाठी सॉन्ग म्हटलं आणि त्यावर मी वाईब करत होते, तर त्यामुळे मी थोडा डान्स केला आणि एन्जॉय केला माझ्या बड्डेला. अँड येस, तिथे असणाऱ्या सगळ्यांनी ते एन्जॉय केलं आणि आम्हाला खूप छान वाटलं की त्यांनी माझ्या बड्डेसाठी सॉन्ग म्हटलं आणि माझं नावसुद्धा मेन्शन केलं. मग आम्ही डिनर मागवलं आणि त्यामध्ये आम्ही पनीर टिक्का, चिली चिकन अँड बिर्याणी अँड आणखी असे बरेच काही डिशेस मागवले होते. बट मी फोटोज और व्हिडिओज काढायचं विसरली, कारण मी माझ्या एन्जॉयमेंटमध्ये फोटोज काढण्यामध्ये बिझी होती. देन मी स्वतःसाठी मॉकटेल मागवलं आणि मी त्यासोबत फ्लेक्स करत होती. तर ऑफकोर्स व्हिडिओज आणि फोटोज निकालना तो बनता है. अँड दिस इज द रेस्टॉरंट, दॅट इज नावा, आणि ते लोकेटेड आहे बल्लारपूर इथे. सो तुम्ही पण इथे विजिट करू शकता. मला गाडी चालवायला खूप आवडते, त्यामुळे मी माझ्या जिजूची गाडी घेतली आणि चालवायला लागली आणि थोडा फ्लेक्स करणार तो बनता है. तो येस, मी गाडी चालवली आणि खुश झाली. So that is the end of the video. Hope you like it. If you like it, like, share and subscribe to my channel. Thank you for watching, guys.